नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर स्वायत्त यामधील MA, MCOM आणि MSc विद्यार्थ्यांसाठी जो अनिवार्य विषय सायबर सिक्युरिटी अँड सायबर अवेअरनेस हा आहे. यामधील मोबाईलची सुरक्षितता हा भाग आपण 2 सेशनमध्ये या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. यामधील 2 सेशन असे, पहिल्या सेशनमध्ये आपण मोबाईलची सुरक्षितता हा भाग पाहणार आहोत आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपण जर आपला मोबाईल किंवा मोबाईलमधील काही ॲप्स ज्यामध्ये आपले काही सोशल मीडियाचे अकाउंट्स असतील, काही आपले मेलचे अकाउंट असतील, हे जर हॅक झाले तर अशा वेळेला काय करायचं यासंबंधी काही माहिती पाहणार आहोत. तर पहिलं सेशन आपण आता सुरुवात करू, ज्यामध्ये आहे मोबाईलची सुरक्षितता. मोबाईलची सुरक्षितता. आता अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर मोबाईलचा फोनचा वापर प्रचंड वाढतोय. भारतामध्ये किमान 80 कोटी मोबाईल फोन धारक आहेत असं एक आकडेवारी सांगते. आणि त्यातही स्मार्टफोन म्हणजे अँड्रॉइड किंवा ॲपल आयफोन अशा प्रकारचे जे स्मार्टफोन्स आहेत याचा वापर सर्वात जास्त वाढलेला आहे. स्मार्टफोनचा वापर जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी 2 प्रकारे हे स्मार्टफोनचं वर्गीकरण होतं. पहिला म्हणजे आपला कम्प्युटर होता, ज्यामध्ये आपण कम्प्युटरचा वापर करायचो मनोरंजनासाठी, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ इन्फॉर्मेशन याचा समन्वय साधण्यासाठी किंवा त्यामध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी. दुसरा जो आहे तो म्हणजे फोनचा वापर, ज्यामध्ये साधे कीपॅड असलेले फोन आपण वापरत असू. या फोनमध्ये आपण फक्त कॉलिंग आणि SMS अशा पद्धतीचा वापर करत होतो. त्यामध्ये नंतरच्या काळात काही मल्टीमीडिया फोन्स आले होते, त्यामध्ये आपण ऑडिओ व्हिडिओ त्याच्यामध्ये मेमरी कार्ड किंवा फोनच्या इनबिल्ट मेमरीच्या सहाय्यानं स्टोअर करत होतो. तर त्यानंतर ज्या वेळेला गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च झाली किंवा ॲपलनं काही त्यांच्या iOS नावाचे ॲप्लिकेशन्स किंवा त्यांची सिस्टीम लॉन्च केली, त्यानंतर हे सर्व एका कॉम्बिनेशनमध्ये स्मार्टफोन नावाच्या प्रकारामध्ये उपलब्ध झालं, ज्याला आपण म्हणतो स्मार्टफोन. स्मार्टफोनमध्ये जुना कॉम्प्युटर किंवा सध्याच्या काळात वापरत असलेला कॉम्प्युटर आणि फोनमधले असलेली सुविधा, ज्यामध्ये कॉल्स आणि मेसेजेस या सर्वाचं कॉम्बिनेशन आहे. जर का आपण स्मार्टफोन आत्ताचा जर बघितला तर त्याच्यामध्ये आपण इंटरनेटमधील सगळ्या फॅसिलिटी पण वापरू शकतो, सोशल मीडिया आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फोनचा मेन हेतू आहे, फोन किंवा कॉल्स करणे आणि मेसेजेस करणे, याच्याद्वारे कम्युनिकेशन करणे, हा आपण वापरू शकतो. तर जसं जसं टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत गेले तसं तसं स्मार्टफोन ॲपलसारख्या कंपन्या म्हणा किंवा लोकल ज्या कंपनीज आहेत, ओप्पो, विवो, नोकिया, सॅमसंग, रेडमी अशा ज्या तत्सम कंपन्या आहेत यांच्याकडे अगदी स्वस्तात फोन उपलब्ध करून दिले जाऊ लागले. स्वस्तात हाय कॉन्फिगरेशनचे स्मार्टफोन्स उपलब्ध करून दिले जाऊ लागले. त्यामुळं काय झालं की प्रत्येक व्यक्ती आपल्या पैसे खर्च करण्याच्या कुवतीनुसार स्मार्टफोन विकत घेऊ लागला. पण जसं जसं स्मार्टफोनचा वापर वाढू लागला तसे तसे त्याच्यामधले धोके वाढू लागले आणि त्या स्मार्टफोनमधल्या जे धोके आहेत त्याच्या संबंधी जी जागरूकता आहे ती लोकांमध्ये होणं गरजेचं आहे. स्मार्टफोनच्या धोक्यांकडे फारसं गंभीरतेनं आजही पाहिलं जात नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याची जे धोक्याच्या संदर्भात जी घ्यायची काळजी आहे त्याच्या संदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. स्मार्टफोनमध्ये जर आपण बघितलं तर ते जसं मी मगाशी सांगितलं की साधा फोन आणि इंटरनेट याचं कॉम्बिनेशन आहे, पण त्याच्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही तजवीज केलेल्या असतात, पण ज्याचा वापर आपण कधी करतो किंवा कधी करत नाही. सध्या जर आपण बघितलं तर स्मार्टफोनमध्ये पूर्ण इंटरनेटचा वापर केला जातो. गुगलने आपण आपला स्मार्टफोन लॉग इन करतो, जीमेलनं आपण आपला स्मार्टफोन लॉग इन करतो किंवा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲप्स इन्स्टॉल करतो आणि होतं असं की आपले सगळ्या प्रकारचे लॉग इन्स त्या स्मार्टफोनमध्ये केलेले असतात.
पण अगदी छोटासा हा स्मार्टफोन कधीही चोरीला जाऊ शकतो आणि त्यामधून आपल्याला धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्या धोक्यांकडं लक्ष देऊन आपण त्याच्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. कशा पद्धतीचे धोके याच्यामध्ये होऊ शकतात आणि ते धोके टाळण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे त्याचा भाग आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. स्मार्टफोनमध्ये बरेच लोक आपला वैयक्तिक डेटा ठेवतात, बरेच लोक आपला व्यावसायिक डेटा ठेवतात. व्यावसायिक माहिती आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवत असतो. फोटोज असतात, व्हिडिओज असतात, त्याच्यानंतर इतर काही फाईल्स असतात, PDFs असतात, एक्सेल फाईल असतात, इन्फॉर्मेशन आपल्या व्यवसायाशी संबंधित असते किंवा आपल्या बँकचे डिटेल्स आपल्या फोनमध्ये आपण स्टोअर करत असतो. तर हे ज्या वेळेला आपण करतो, पण त्याच वेळेला आपला हा जर फोन हरवला तर त्यामधून ज्या पद्धतीचे धोके आपल्याला निर्माण होऊ शकतात याकडे मात्र आपण दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळं याच्यामध्ये काय काय प्रकार होऊ शकतात या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. आता स्मार्टफोन संबंधी असलेले धोके. माहितीच्या सुरक्षिततेच्या संदर्भात जे निकष आहेत ते युरोपियन समूहाच्या पातळीवर सांभाळण्यासाठी कार्यरत असलेली एक संघटना आहे, ज्याला एनिसा असं नाव आहे, युरोपियन युनियन एजन्सी फॉर नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. या संस्थेनं 2010 साली एक यादी प्रकाशित केली जी स्मार्टफोनशी संबंधित असलेले जे धोके आहेत त्याच्या संदर्भात आहे. त्याच्यामध्ये 10 मुख्य धोक्याची माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामधला एक आपण बघू. पहिला जो त्याच्यामधला आहे तो आहे स्मार्टफोन हरवणं किंवा चोरीला जाणं. स्मार्टफोन आपला जर चोरीला गेला आणि त्या स्मार्टफोनला आपल्या जर पासवर्ड नसेल तर त्यामध्ये असलेला डेटा, त्यामधली असलेली इन्फॉर्मेशन, त्यामध्ये असलेले ऑडिओ, व्हिडिओ, आपली वैयक्तिक माहिती ही आपली चोरीला जाऊ शकते. आपल्या स्मार्टफोनमध्ये 2 प्रकारे आपण डेटा स्टोअर करतो. एक तर स्मार्टफोनमधल्या इनबिल्ट मेमरीमध्ये आपण डेटा स्टोअर करतो. दुसरं म्हणजे त्यामध्ये आपण मेमरी कार्ड इन्सर्ट करून त्यामध्ये आपण काही डेटा स्टोअर करत असतो. जर का आपला स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला आणि त्याला जर प्रॉपर ID पासवर्ड नसेल, त्याला जर प्रॉपर पासवर्ड नसेल, त्याला जर पिन लॉक नसेल, पॅटर्न लॉक प्रॉपर नसेल किंवा जर ते एखाद्याला सहज ओळखता येईल अशा पद्धतीचं असेल तर आपलं नुकसान स्मार्टफोन हरवलं किंवा चोरीला जाणं या प्रकारांमधून होऊ शकतं. दुसरा त्याच्यामध्ये मुद्दा त्यांनी दिला तो म्हणजे चुकून माहिती इतरांना उपलब्ध करून देणं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपला स्मार्टफोन अनावधानाने एखाद्याकडे देतो किंवा अनावधानानं आपला मोबाईल इतर काही लोक आपल्या सोबतचे असतील किंवा आपले काही मित्रमंडळी असतील यांच्या हातात जातो आणि ते लोक तो मोबाईल ॲक्सेस करू लागतात. अशा वेळेला काय होतं की आपल्या मोबाईलमधली वैयक्तिक माहिती असेल, व्यावसायिक माहिती असेल, ती इतरांना उपलब्ध होते अनावधानाने. याच्यामुळेच म्हटलं की ती चुकून आपण ती माहिती इतरांना उपलब्ध करून देतो आणि काही व्यावसायिक किंवा वैयक्तिक हेवेदावेपोटी ते लोक ती माहिती ॲक्सेस करू शकतात आणि त्याचा गैरवापर करू शकतात. त्याच्यामुळं स्मार्टफोन संबंधी असलेले जे धोके आहेत त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा धोका आहे, ज्याच्यामध्ये खूप तीव्रता याची मोठी आहे, कारण याचा वापर करून आपल्याला खूप मोठं नुकसान होण्याचे चान्सेस असण्याची शक्यता आहे. तिसरा जो स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधला पॉईंट दिला तो म्हणजे टाकून दिलेल्या किंवा वापरात नसलेल्या स्मार्टफोन्समधील माहिती चोरीला जाणं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण नवीन स्मार्टफोन विकत घेतो. नवीन स्मार्टफोन ज्या वेळेला आपण विकत घेतो त्यावेळेला आपला जो जुना स्मार्टफोन आहे त्याच्यामधला डेटा जसाच्या तसा कॉपी करून आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये घेतो आणि जुना जो स्मार्टफोन आहे तो घरात तसाच कुठेतरी टाकून देतो किंवा एखाद्या आपल्या मित्रमंडळीला, आपल्या घरातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला वापरायला देतो. घरातल्या व्यक्तीला जर वापरायला दिला तर त्याचा फारसा प्रॉब्लेम नाही, परंतु इतर कोणाला मित्रमंडळीला आपण वापरायला दिला किंवा आपण तो फोन जर आहे तशाच पद्धतीनं विकला, त्यामधला डेटा आपण जर इरेज केला नाही, तो फोन आपण स्मार्टफोन रिसेट केला नाही, स्मार्टफोनमध्ये आपल्या रिसेट करण्याचा ऑप्शन असतो, तर तो फोन जर आपण रिसेट केला नाही तर त्यामधील जो डेटा आहे तो जसाच्या तसा इतरांना वापरायला मिळतो किंवा तो ॲक्सेस करू शकतात. जेणेकरून काय होतं की आपला वैयक्तिक डेटा, आपली वैयक्तिक माहिती आणि आपली इतर कुठलीही प्रकारची माहिती असेल, व्यावसायिक माहिती असेल, आपले बँक डिटेल्स असतील, आपले बँकेच्या संबंधी असलेले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर माहिती असेल, ही
आपण टाकून दिलेल्या स्मार्टफोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते आणि ही जर माहिती एखाद्यानं कॉपी करून घेतली, चोरली, तर त्याचा ते गैरवापर करू शकतात. त्यामुळं स्मार्टफोन संबंधी असलेला तिसरा जो धोका आहे तो म्हणजे आपण वापरत नसलेले किंवा टाकून दिलेले स्मार्टफोन याच्यामधला धोका. त्याच्यानंतर पुढचा जो आहे चौथा पॉईंट त्याच्यामधला तो म्हणजे फिशिंगचा हल्ला. आता फिशिंग, बरेच इंग्रजी शब्द असे असतात की ज्याच्यामध्ये आपण शब्दामध्ये अर्थ शोधू शकतो. तसंच हा शब्द आहे फिशिंग. फिशिंग म्हणजे काय की गळ टाकणं. आपण जर मासेमारी नावाचा प्रकार जर बघितला तर त्यामध्ये बघा काय करतात की मासेमारी करणारे लोक एका काठीला किंवा एका गजाला दोरी बांधलेली असते आणि त्याच्या पुढे एक गळ लावलेला असतो, ज्या गळामध्ये एक मांसाचा तुकडा लटकवतात आणि तो गळ पाण्यामध्ये सोडतात मासेमारी करण्यासाठी. मग होतं काय, त्या मांसाच्या तुकड्याला घेण्यासाठी एखादा छोटा मासा किंवा मोठा मासा तो मांसाच्या तुकड्याच्या हव्यासाने येतो आणि तो मांसाचा तुकडा खाण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो गळामध्ये अडकून तो तिथं मरतो किंवा गुंततो आणि अशा पद्धतीने मासेमारी केली जाते. याला आपण फिशिंग म्हणतो. तर फिशिंगचा हल्ला सायबर सिक्युरिटी किंवा सायबर फ्रॉडमध्ये त्याला नाव त्याच्यामुळेच दिलं की बऱ्याच वेळेला काय होतं की सामान्य माणसासाठी गळ टाकले जातात. गळ अशा पद्धतीने टाकले जातात की फ्रीमध्ये कुठलीही माहिती अवेलेबल करून देणं. फुकट आपण जर काही माहिती आपल्याला मिळत असेल, ऑडिओ व्हिडिओ मिळत असेल, तर ते घेण्यासाठी सगळेच जण इच्छुक असतात. तर फिशिंग याचा अर्थाने वापरलाय की मोफत आपल्याला काही डेटा उपलब्ध करून दिला जातो, मोफत आपल्याला काही ऑडिओ व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातात आणि ज्या वेळेला आपल्याला ते मिळत असतात त्यावेळेला आपण काय करतो, तिथं आपले सिक्युरिटीचे सगळे नॉर्म्स आपण थोडे बाजूला ठेवतो आणि तो डेटा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि नेमकं त्याच वेळेला तिथं आपली बरीच माहिती विचारली जाते किंवा आपल्याकडून आपल्या फोनचे काही ॲक्सेस घेतले जातात आणि ती माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली जातात. आपल्याला ऑडिओ मिळतात, व्हिडिओ मिळतात, आपल्याला डेटा मिळतो, पण त्याच वेळेला आपण आपली मेलची इन्फॉर्मेशन असेल, आपली जीमेलची इन्फॉर्मेशन असेल, ती माहिती घेताना, तो ऑडिओ व्हिडिओ डाउनलोड करताना, काही PDF फाईल्स डाउनलोड करताना आपण आपल्या फोनच्या मेमरीचा ॲक्सेस त्या संबंधित ॲप्लिकेशनला किंवा त्या संबंधित वेबसाईटला देत असतो. आणि त्यामुळं काय होतं की आपल्या स्मार्टफोनमधल्या प्रत्येक गोष्टीचा ॲक्सेस आपण त्या संबंधित ॲप्लिकेशनला किंवा त्या वेब पोर्टलला देतो आणि त्यावेळेला आपल्याकडं किंवा आपल्या स्मार्टफोनवरती त्या फिशिंगचा हल्ला होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं तो एक स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधला फिशिंगचा हल्ला नावाचा एक प्रकार याच्यामधला आहे. दुसरा पाचवा त्याच्यामधला प्रकार स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधील तो म्हणजे स्पायवेअरचा हल्ला. स्पायवेअरचा हल्ला म्हणजे समजा त्याच्यामधला जो स्पायवेअर हा शब्द आहे थोडा आपण वेगळा करू. स्पाय आणि वेअर. स्पाय मीन्स व्हॉट? स्पाय म्हणजे असे लोक जे आपल्यावरती लक्ष ठेवून असतात आणि आपली माहिती कुठून तरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तसे स्पायवेअर नावाचे प्रकारातले सॉफ्टवेअर्स आहेत. हे स्पायवेअरचे सॉफ्टवेअर्स काय करतात की आपल्या कॉम्प्युटरमधला किंवा आपल्या स्मार्टफोनमधील डेटावरती लक्ष ठेवून असतात आणि ज्या वेळेला ते आपल्या स्मार्टफोनमधील डेटावरती लक्ष ठेवून असतात, चुकून आपण काही ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केले, त्यावेळेला त्या स्पायवेअर सॉफ्टवेअरला आपण जर ॲक्सेस दिला तर त्यावेळेला ते काय करतात की आपल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरमधील डेटा चोरतात आणि तो इतरांना पुरवतात. तर याला आपण म्हणतो स्पायवेअरचा हल्ला. तर हा एक त्या स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधील धोका आहे. स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधील अजून एक धोका तो म्हणजे नेटवर्क स्पूफिंगचा हल्ला. आता नेटवर्क स्पूफिंग जर आपण बघितलं तर नेटवर्क स्पूफिंग म्हणजे IP ॲड्रेस स्पूफिंग. आपल्या कॉम्प्युटर किंवा आपला जो स्मार्टफोन असतो त्याच्यामध्ये त्याला एक IP ॲड्रेस असतो. तर IP ॲड्रेस म्हणजे काय, तसं आपण आपल्या घराला जसा पत्ता देतो तसा आपण जे नेटवर्क ॲप्लिकेशन किंवा आपण जे कॉम्प्युटर्स किंवा सॉफ्टवेअर वापरतो, आपण जे स्मार्टफोन वापरतो, या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटला एक नेटवर्कचा ॲड्रेस असतो, त्याला आपण IP ॲड्रेस म्हणतो. नेटवर्क स्पूफिंग म्हणजे काय की काही वेळेला आपल्या अशाच IP ॲड्रेसचं डुप्लिकेट IP ॲड्रेस तयार केले जातात आणि त्याच्यावरती काही डेटा ठेवला जातो, जेणेकरून काय होतं, आपण आपल्याला पाहिजे असलेला डेटा जर तिथे मिळत असेल तर तो आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आपले स्मार्टफोन किंवा आपले
लॅपटॉप किंवा आपला कॉम्प्युटर जो आहे तो हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. याला म्हणतात नेटवर्क स्पूफिंगचा हल्ला. याच्यानंतर स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे युजरवर नजर ठेवणं. आता बरेच वेळेला आपण आपले कॉम्प्युटर, लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा स्मार्टफोन आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला तसा आपल्या ह्या गॅजेटचा काही ॲक्सेस दुसऱ्यांना नसतो, परंतु टीम व्ह्युअर्स नावाचे जे ॲप्लिकेशन आहेत, टीम व्ह्युअरसारखे जे ॲप्लिकेशन आहेत जे डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी वापरले जातात किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरसाठी वापरले जातात किंवा नवीन जे ट्रेंड आलेत त्याच्यामध्ये आपल्या स्मार्टफोनसाठी पण आपण हे टीम व्ह्युअरसारखे ॲप्लिकेशन वापरू शकतो. याच्यामध्ये काय होतं की आपल्या या गॅजेटचा ॲक्सेस आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला डायरेक्टली देतो. एका कोडच्या सहाय्यानं तो कोड जर आपण समोरच्या व्यक्तीला सांगितला तर त्या कोडच्या सहाय्यानं आपला कॉम्प्युटरचा ॲक्सेस आपल्या मोबाईल स्मार्टफोनचा ॲक्सेस आपण दुसऱ्याला देतो. आणि अशा वेळेला ॲक्सेस जर समोरच्याला मिळाला आणि जर त्यामधून आपण लॉग आउट केलेलं नसेल तर समोरचा व्यक्ती आपल्या मशीन किंवा आपलं जे गॅजेट आहे, मोबाईल, स्मार्टफोन असेल किंवा आपलं सॉफ्टवेअर असेल, याच्यावरती होत असलेल्या सगळ्या हालचालीवरती नजर ठेवू शकतो. याला आपण युजरवरती नजर ठेवणं असा प्रकार म्हणू शकतो. जेणेकरून आपल्या सॉफ्टवेअर किंवा आपल्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमधील पूर्ण जो हालचाली आहेत त्याच्यामध्ये आपण वापरत असलेले ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये वापरत असलेले सोशल मीडियाचे अकाउंट्स, ते व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल किंवा याच्यामध्ये आपण करत असलेल्या बँकिंगचे ट्रान्झॅक्शन, बँकिंगचे ॲप आपण जे वापरतो, UPIचे ॲप आपण जे वापरतो, याच्यामध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन करतो ह्या ट्रान्झॅक्शनवरती नजर ठेवली जाते आणि त्याचा नंतर गैरवापर केला जातो. त्याचे पासवर्ड चोरीनं मिळवले जातात आणि त्यानंतर त्याचा गैरवापर केला जातो. हा एक स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधील महत्त्वाचा धोका आहे. यानंतर पुढचा त्याच्यामधला धोका आहे तो म्हणजे डायलिंग सॉफ्टवेअर. डायलिंग सॉफ्टवेअर जर आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल्ड असतील आणि त्याचा जर ॲक्सेस एखाद्या व्यक्तीला, एखाद्या हॅकरला जर चुकून मिळाला तर तो आपल्या फोनचा वापर करून इंटरनॅशनल कॉल्स आणि महागडे SMS करू शकतो, ज्याचा त्याला फायदा मिळेल पण त्याचं बिल आपल्याला भरावं लागतं. त्याच्यामुळं डायलिंग सॉफ्टवेअर हा एक त्याच्यामधला धोक्यामधला महत्त्वाचा धोका आहे. त्याच्यानंतरचा स्मार्टफोन संबंधी असलेला धोका तो म्हणजे आर्थिक हल्ला. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून काही ट्रान्झॅक्शन्स करत असतो. आपण या गोष्टी वापरून काही वस्तू खरेदी करतो, विक्री करतो किंवा काही आपण सेवा सुविधा बँकिंग संबंधी सॉफ्टवेअर वापरून, UPI वापरून किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरून मिळवत असतो. या सेवा घेत असताना किंवा या ट्रान्झॅक्शन करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या डेबिट कार्ड जर वापरत असेल, आपण क्रेडिट कार्ड वापरत असू तर त्याचे नंबर्स आपल्याला टाकावे लागतात. त्यानंतर त्याच्या संबंधी जे पिन आहेत, आपण जे ATMचे पिन वापरतो ते पिन वापरावे लागतात. आपण जर नेट बँकिंग वापरून या ट्रान्झॅक्शन करत असेल तर त्यामधील नेट बँकिंगचे ID आणि पासवर्ड्स आपल्याला वापरावे लागतात. तर असे ट्रान्झॅक्शन करत असताना जर आपल्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनचा ॲक्सेस एखाद्या व्यक्तीला मिळाला तर त्याच्यावरती नजर ठेवून तशा पद्धतीचे आर्थिक हल्ले आपल्यावरती होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारानंही आपल्याकडे आर्थिक हल्ला होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला फोन येतात किंवा आपल्याला SMS किंवा ईमेलमध्ये आपले अकाउंट बंद झालंय, आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ब्लॉक झालंय, अशा पद्धतीचे मेसेज आपल्याला केले जातात आणि त्यानंतर आपल्याला ते ॲक्टिवेट करण्यासाठी, आपलं डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काही इन्फॉर्मेशन मागितली जाते. एकतर ती फोनवर मागितली जाते किंवा लिंक पाठवून त्या लिंकमध्ये जो फॉर्म असतो त्या फॉर्मवरती ही माहिती आपल्याला मागितली जाते. आणि जर का आपण ही माहिती फोनवर दिली किंवा लिंकमधील फॉर्मवर जर आपण ही पूर्ण माहिती दिली तर ओघानंच आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीकडे जाते. जो हॅकर आहे किंवा जो सायबर फ्रॉड करतोय असा व्यक्ती आहे, त्याच्याकडे आपला सगळा डेटा जातो आणि अशा मार्गानं मग आपल्यावरती आर्थिक हल्ला होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामधला हा एक महत्त्वाचा धोका आहे. त्याच्यानंतर पुढचा एक आहे जो नेटवर्क बिझी असणं. नेटवर्क बिझी असणं म्हणजे काय की
आपण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला स्मार्टफोन वापरतो त्यावेळेला डेटा सारखा वापरला जात असतो आणि त्यावेळेला नेटवर्कच्या अतिवापरामुळं युजरला ते नेटवर्क उपलब्ध राहत नाही आणि त्यावेळेला मग आपल्याकडे महत्त्वाचे कॉल्स SMS येत नाहीत किंवा आपल्याला महत्त्वाचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ओपन करता येत नाहीत. तर त्यामुळं तो एक महत्त्वाचा धोका स्मार्टफोन संबंधी असलेल्या धोक्यामध्ये विशद केला जातो. तर अशा पद्धतीचे स्मार्टफोन संबंधी असलेले जे धोके 10 त्यांनी विशद केले होते एनिसा नावाच्या संघटनेनं 2010 साली. यामध्ये काही फरकानं मधल्या काळात वाढत झाली आहे. आता स्मार्टफोन जर आपण वापरत आहोत तर त्या स्मार्टफोन वापरत असताना आपल्याला कुठली काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपला डेटा, आपली इन्फॉर्मेशन सिक्युअर राहील, ती चोरीला जाणार नाही. या संबंधी जर आपण बघितलं तर काही मुद्दे याच्यामध्ये दिलेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मार्टफोनला चांगला पासवर्ड वापरून सुरक्षित करणं. आपण बऱ्याच वेळेला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर, डेस्कटॉप कॉम्प्युटर वापरत असतो त्यावेळेला आपण काय करतो की आपल्या गॅजेटला आपण चांगल्या प्रकारचा पासवर्ड देत नाही. आपण पासवर्ड देण्याच्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त वेळा आपण पॅटर्न नावाच्या लॉकचा प्रकार वापरतो किंवा डायरेक्टली काही जणांचे स्वाईप लॉक असतात त्यामध्ये फक्त फोनवरून आपण बोट फिरवलं तरी ते अनलॉक होतात. तर अशा पद्धतीचे आपण पासवर्ड वापरतो. त्याच्यामधून दुसरा मुद्दा जो आहे, बऱ्याच वेळेला आपण स्मार्टफोनमध्ये आपले जीमेलचा ॲक्सेस करत असतो, गुगल मेलचा किंवा त्याच्यामध्ये याहूचा मेल असेल, त्यामध्ये आपले सोशल मीडियाचे अकाउंट्स असतील, फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सॲप असेल. तर हे ॲप्लिकेशन आपण ज्या वेळेला वापरतो तर बऱ्याच वेळेला काही सोशल मीडियाच्या अकाउंटला, जीमेलच्या अकाउंटला आपण ID आणि पासवर्ड टाकून ऑपरेट करत असतो. पण दरच वेळेला ID आणि पासवर्ड टाकण्याची कटकट नको म्हणून आपण काय करतो की ते एकदा आपण ID पासवर्ड टाकला की तिथं सेव्हचा ऑप्शन असतो आणि आपण ते ID पासवर्ड आपण लगेच सेव्ह करून टाकतो. तर जर का आपला स्मार्टफोन जर चोरीला गेला किंवा हरवला आणि तो जर समोरच्याला सहजासहजी ॲक्सेस करण्यासाठी मिळाला तर त्याला स्वाभाविकच त्या फोनमधील या सर्व ॲप्लिकेशनचा, या सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटचा ॲक्सेस मिळेल. समोरच्या व्यक्तीला आपल्या फोनमधील हे सगळे ॲप वापरता येतील आणि त्यामधून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपण जर का काही ॲप्लिकेशन अशा पद्धतीचे वापरत असू, जीमेल वापरत असू, सोशल मीडियाचे अकाउंट वापरत असू तर त्याला अगदी चांगल्या प्रकाराने पासवर्ड दिला गेला पाहिजे. आपल्या फोनला पॅटर्न लॉक किंवा स्वाईप लॉक करण्याच्या ऐवजी आपण पिन लॉकनं सुरक्षित केलं पाहिजे जेणेकरून आपला फोन जरी चोरीला गेला, हरवला तरी तो कुणालाही ऑपरेट करता येणार नाही. त्याचा पासवर्ड ओपन न करता आल्यामुळं त्याच्यामध्ये असलेल्या ॲप्लिकेशन्सचा वापर त्याला करता येणार नाही. बऱ्याच वेळेला पासवर्ड देण्याच्या संबंधी खूप नियम आपल्याला दिले जातात. पासवर्ड आपण ज्या वेळेला एखाद्या ॲपला, एखाद्या सोशल मीडियाच्या अकाउंटला आपण इन्सर्ट करतोय त्यावेळेला तिथं काही नियमावली आपल्याला दिलेली असते. पण आपण सोपा पासवर्ड म्हणून आपण काय करतो की आपल्या मोबाईल नंबर तिथं पासवर्ड म्हणून टाकून देतो किंवा आपलं नाव, त्याच्या पुढं @ किंवा हॅश आणि आपली जन्मतारीख टाकून देतो. पण हे बेसिक पासवर्ड आहेत, हे सगळ्यांना शक्यतो माहिती असतात आणि पहिला प्रयत्न सर्वांचा हे 2 पासवर्ड वापरण्याचा असतो की मोबाईल नंबर टाकला तर तो बऱ्याच जणांचा पासवर्ड असतो. त्यामुळे हॅकर किंवा हे सायबर फ्रॉड करणारे लोक आधी तो पासवर्ड वापरून पाहतात आणि दुसरं म्हणजे आपलं नाव आणि जन्मतारखेतले किंवा जन्माच्या सालामधले अक्षर वापरून तो पासवर्ड वापरून पाहतात. जर का आपल्या याच्यामध्ये गॅजेटमध्ये जर अशा पद्धतीचा पासवर्ड असेल तर तो पासवर्ड पटकन हॅक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं स्मार्टफोनमध्ये जर आपण ॲप्लिकेशन वापरतो आहोत किंवा इतर कुठले ॲप वापरतो तर त्याला पासवर्ड देताना आपण कंपल्सरी 8 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षराचा पासवर्ड दिला पाहिजे. त्यामध्ये एक अक्षर पहिलं किंवा मधलं कुठलंही कॅपिटल असावं, इतर अक्षरं स्मॉल असावीत. त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर @ किंवा हॅश आपल्याला वापरता येतं आणि त्याच्यामध्ये किमान 1 ते 2 नंबर्स असावेत जेणेकरून आपला पासवर्ड पूर्णतः सुरक्षित अशा पद्धतीचा पासवर्ड तयार होईल. स्मार्टफोन वापरताना घ्यायची काळजी यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्मार्टफोनमधील ॲपची सुरक्षितता. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जे स्मार्टफोन वापरत असतो, समजा आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन असलेले स्मार्टफोन वापरतो किंवा ॲपल आयफोन असलेले स्मार्टफोन वापरतो
आपण स्मार्टफोन ज्या वेळेला नवीन विकत घेतो त्यावेळेला काही अनधिकृत सॉफ्टवेअर आपल्याला जर इन्स्टॉल करायचे नसतील किंवा आपल्याला इन्स्टॉल करता येत नसतील तर अँड्रॉइड आणि ॲपल आयफोनमधील काही सिक्युरिटीच्या नियमावली असते, त्यामुळं अनधिकृत सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करता येत नाहीत. तर आपल्या अँड्रॉइड आणि ॲपलचे जे आयफोन आहेत याच्यामधल्या या तजवीज किंवा ही जी सिक्युरिटी आहे ही ब्रेक करण्यासाठी आपण काही ॲप्लिकेशन वापरतो. ॲपल आयफोनच्या केसमध्ये जे आपण अनरेस्ट्रिक्टेड किंवा रेस्ट्रिक्टेड सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करायचे म्हणून जी सिक्युरिटी आहे ती ब्रेक करायची असेल तर आपल्याला जेल ब्रेकिंग नावाचा एक प्रकार वापरतो आपण, जो ॲपल आयफोनच्या केसमध्ये वापरतो. किंवा अँड्रॉइडच्या केसमध्ये, अँड्रॉइड ॲप्लिकेशन असलेल्या फोनच्या केसमध्ये आपण रूटिंग नावाचा प्रकार वापरतो. जेणेकरून हे दोन जर प्रकार वापरले तर आपल्या त्या फोनमध्ये आपण रेस्ट्रिक्टेड फोन ॲप्लिकेशनसुद्धा आपण इन्स्टॉल करू शकतो. पण त्यामुळं काय होतं की आपल्या स्मार्टफोनमध्ये धोका निर्माण होतो. अनरेस्ट्रिक्टेड असलेले जे सॉफ्टवेअर आहेत आपण ते इन्स्टॉल करू शकतो आणि रेस्ट्रिक्टेड जर सॉफ्टवेअर आहेत याचाच अर्थाने त्यामध्ये आपल्या गॅजेटचा, आपल्या आयफोनचा किंवा आपल्या अँड्रॉइड फोनचा ॲक्सेस पूर्ण समोरच्या कंपनीला म्हणा, समोरच्या व्यक्तीला म्हणा तो मिळत असतो. त्यामुळं आपल्या स्मार्टफोन वापरताना आपण अशा पद्धतीचे जेल ब्रेकिंग करणारे किंवा रूटिंग करणारे ॲप्लिकेशन वापरले नाही पाहिजेत, जेणेकरून आपल्या स्मार्टफोनची किंवा आपल्या गॅजेटची सुरक्षितता धोक्यात येईल. तिसरा जो त्याच्यामधला स्मार्टफोन वापरताना घ्यायच्या काळजी संदर्भातला प्रकार आहे तो म्हणजे नवीन स्मार्टफोन घेताना वापरत असलेले अनधिकृत सॉफ्टवेअर. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की काही आपल्याला फोटो, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी किंवा काही डेटा तयार करण्यासाठी, काही डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आपण अनधिकृत सॉफ्टवेअर वापरतो. उदाहरणार्थ भारतामध्ये गेल्या 1-2 वर्षापूर्वी कॅम स्कॅनर नावाचं एक ॲप्लिकेशन बॅन झालं, जे चायनीज कंपनीकडून तयार केलेलं ॲप्लिकेशन होतं. किंवा ट्रू कॉलर नावाचं एक ॲप्लिकेशन आपण बऱ्याच वेळेला वापरतो, जे सायबर पोलीस स्टेशनमधील जर काही लोक असतील तर ते कंपल्सरी ते सॉफ्टवेअर वापरू नका असं सांगतात. किंवा काही गेम्स ज्या असतात त्या गेम्स आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपण बऱ्याच वेळेला इन्स्टॉल करतो, ज्या अनधिकृत असतात. तर नवीन स्मार्टफोन घेतल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन वापरतो याच्यामधून आपण आपल्या फोनचा पूर्ण ॲक्सेस समोरच्या कंपनीला देत असतो आणि त्यामधला डेटा यावेळेला चोरीला जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं नवीन स्मार्टफोन घेताना आपण अशा पद्धतीचे अनधिकृत सॉफ्टवेअर वापरले नाही पाहिजेत, जेणेकरून आपल्याला धोका निर्माण होणार नाही. त्यानंतर चौथा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे इंटरनेटचा वापर करण्यासाठी संबंधित ठिकाणी असलेला वायफायचा असुरक्षित वापर. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी, एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलो, एखाद्या दुकानामध्ये गेलो, एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, एखाद्या रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपण वायफाय अवेलेबल आहे की नाही हे पहिल्यांदा सर्च करतो आणि जर का वायफाय अवेलेबल असेल फ्रीमध्ये तर आपण त्याचा वापर करतो. पण ज्या वेळेला हे फ्रीमध्ये वायफाय आपल्याला मिळत असतं तर ते फ्रीमधलं वायफाय आपल्याला धोकादायक ठरू शकतं. कारण हे फ्री वायफाय जर का एखाद्या हॅकरनं, एखाद्या सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीनं ते जर अवेलेबल करून दिलेलं असेल तर वायफायच्या माध्यमातून तो आपल्या फोनचा ॲक्सेस मिळू शकतो आणि त्यावेळेला जर आपण कुठल्या बँकिंगच्या ट्रान्झॅक्शन केल्या, कुठल्या शॉपिंगच्या ट्रान्झॅक्शन केल्या किंवा आपलं फोन जर त्यावेळेला त्याने ॲक्सेस केला आणि त्यावेळेला आपण काही ट्रान्झॅक्शन केलेल्या आपले ID पासवर्ड वापरलेले दिसले तर त्याचा अनधिकृतपणे वापर समोरचा व्यक्ती करू शकतो आणि त्यामधून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं फ्रीमध्ये वायफायचा असुरक्षित ठिकाणी वापर आपण केला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला धोका निर्माण होणार नाही. बऱ्याच वेळेला आपण फ्रीमध्ये वायफायचा वापर किंवा फ्रीमध्ये मिळणाऱ्या ॲप्सचा वापर करतो. अशी ती क्रेज असते आपल्यामध्ये की हे फ्रीमध्ये मिळतंय आणि त्यावेळेला आपण जास्तीत जास्त ऑडिओ व्हिडिओ डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला हे ऑडिओ व्हिडिओ आपण डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ओघानंच आपण आपल्या स्मार्टफोनमधील मेमरीचा किंवा स्मार्टफोनमधील मेमरी कार्डचा ॲक्सेस आपण संबंधित ॲपला देतो किंवा संबंधित कंपनीला देतो आणि त्यामुळं आपल्या फोनचा ॲक्सेस मिळाल्याच्या नंतर
आपल्या फोनमधील डेटा चोरीला जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर स्मार्टफोन वापरताना घ्यायच्या काळजीमध्ये महत्त्वाचा जो मुद्दा दिला आहे तो म्हणजे QR कोड किंवा बारकोडचा वापर. यापूर्वी जर आपण बघितलं तर बारकोड नावाचा प्रकार आपण वस्तूंवरती पाहिलेला असायचा किंवा काही कोडची सेरीज जर आपल्याला काही नंबरची सेरीज जर आपल्याला द्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण बारकोडचा वापर केलेला असायचा. तर आता बारकोडमधील दुसरा एक प्रकार आलाय तो म्हणजे QR कोड. तर या QR कोडचा वापर करून आता आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. प्रत्येक गोष्टीला आपण आता QR कोड देऊ शकतो. आपण वेबसाईट डिझाईन केली तर ती वेबसाईटचा ॲड्रेस सांगण्याच्या ऐवजी आपण त्याचा QR कोड क्रिएट करून ठेवू शकतो. आपण पेमेंट जे ऑनलाईन करतो त्या ऑनलाईन पेमेंटच्यासाठी आपण QR कोड वापरतो. QR कोड आपल्या UPI आयडीचा क्रिएट करतो. आपल्या बँकिंगच्या ॲप्लिकेशनच्या मध्ये आपल्या अकाउंटची इन्फॉर्मेशन असलेला QR कोड आपण क्रिएट करू शकतो किंवा बऱ्याच स्मार्टफोनमध्ये काही माहितींचा अर्थ लावण्यासाठी आपण QR कोड क्रिएट करू शकतो. तर याचा गैरवापर करून काही सायबर फ्रॉड करणारे लोक किंवा कंपनी बनावट QR कोड आपल्या नावाने तयार करतात. आपल्या अकाउंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशननं बनावट QR कोड तयार करतात आणि त्याचा ॲक्सेस जर त्यांनी मिळवला आणि त्यामधून जर त्यांनी काही फ्रॉड केले तर त्यामुळं आपल्याला धोका निर्माण होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं QR कोड किंवा घातक वेबसाईट ज्या आहेत त्यामध्ये आपण ह्या QR कोडच्या संबंधी आपल्याला धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्या QR कोड कुठलाही स्कॅन करताना आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यासंबंधी धोका निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर स्मार्टफोन संबंधी आपण ज्या वेळेला अँटीव्हायरस वापरतो तर त्यामध्ये असलेली अनास्था बऱ्याच वेळेला आपण काय करतो की स्मार्टफोनमध्ये अँटीव्हायरस आपण शक्यतो वापरतच नाही. आपल्या फक्त कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला आपण अँटीव्हायरस वापरत असतो. स्मार्टफोनमध्ये अँटीव्हायरस वापरावं की नाही वापरावं या संबंधी खूप मतभिन्नता आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. कारण जर का आपण अँटीव्हायरस वापरला तर आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्पीड कमी होण्याचे आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. तर बऱ्याच जणांचं तेच म्हणणं असतं की आपण जर स्मार्टफोनमध्ये अँटीव्हायरस वापरला तर आपल्या मोबाईलचं पण स्पीड कमी होईल. एका दृष्टीनं ते जरी खरं असलं तरी पण आपण जर स्मार्टफोनमध्ये अँटीव्हायरस वापरले तर आपला त्या अँटीव्हायरसमुळं आपला स्मार्टफोन अधिकाधिक सुरक्षित होऊ शकतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण जे ईमेल अकाउंट्स ओपन करत असतो किंवा वापरत असतो, सोशल नेटवर्किंग किंवा सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन आपण ज्या वेळेला वापरत असतो, बँकिंगचे आपण ॲप्लिकेशन वापरत असतो, जर का आपण स्मार्टफोनमध्ये अँटीव्हायरस वापरला तर या सगळ्या गोष्टीला आपण काही सेफ्टीच्या काही लॉक्स किंवा सेफ्टीच्या काही तजवीज करू शकतो जेणेकरून आपल्या स्मार्टफोनमधील डेटा, आपल्या स्मार्टफोनमधील जी इन्फॉर्मेशन आहे ती आपली सिक्युअर राहील, आपला डेटा सिक्युअर राहील आणि आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा सायबर हल्ला होणार नाही. त्यामुळं स्मार्टफोनमधील जे अँटीव्हायरस आहेत त्याच्या संबंधीने आपण अवश्य त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून स्मार्टफोनमधील आपला डेटा सुरक्षित राहील. याच्यानंतर आपला जर अँड्रॉइड स्मार्टफोन असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर नावाचं एक आपल्या अँड्रॉइडमध्ये सेटिंग आहे. आपण ज्या वेळेला आपल्या स्मार्टफोनच्या सर्च बारमध्ये जातो त्यावेळेला तिथं जर आपण डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर हे जर सर्च केलं तर इथं पहा अशा पद्धतीचं डिव्हाइस ॲडमिन ॲप नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतो. आता त्याच्यामध्ये पूर्वीच्या काही मोबाईलमध्ये सिक्युरिटी वेगळ्या होत्या, परंतु आता लेटेस्ट आलेल्या मोबाईलमध्ये बघा फाइंड माय डिव्हाइस नावाचा एक त्याच्यामध्ये ऑप्शन आलाय. इथं खाली मेसेज दिलाय की अलाउ फाइंड माय डिव्हाइस टू लॉक ऑर इरेज अ लॉस्ट डिव्हाइस. आपण आपल्या फोनमध्ये, आपल्या स्मार्टफोनमध्ये कंपल्सरी जीमेलनं लॉग इन केलेलं असतं. त्यामुळे जर का आपण ही सेटिंग इथून एनेबल केली तर काय होतं पहा, आपण ही सेटिंग डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटरमधली एनेबल केल्याच्या नंतर इथं आपल्याला असा एक विंडो ओपन होते ज्यामध्ये दिलंय की ॲक्टिवेट डिव्हाइस ॲडमिन ॲप. हे डिव्हाइस ॲडमिन ॲप आपल्याला ॲक्टिवेट करायला सांगितलं जातं. त्याच्यासाठी इथं पहा खाली ऑप्शन दिलाय ॲक्टिवेट दिस डिव्हाइस ॲडमिन ॲप. जर का आपण हे डिव्हाइस ॲडमिन ॲप जर ॲक्टिवेट केलं तर याच्यामधून काय काय होऊ शकतं पहा, इथं ऑप्शन दिलाय फाइंड माय डिव्हाइस. ॲक्टिवेटिंग दिस ॲडमिन ॲप विल अलाउ द ॲप गुगल प्ले सर्व्हिसेस टू परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला
इथं खाली दिलेल्या ह्या 4 सुविधा आपल्याला मिळतात. जर आपण हे डिव्हाइस ॲडमिन ॲप जर ॲक्टिवेट केलं तर त्याच्यामध्ये काय काय मिळतं आपल्याला, इरेज ऑल डेटा. आपण ज्या जागेवर बसलोय, आपला फोन जर चोरीला गेला, आपला फोन जर एखाद्याने चोरला किंवा आपला फोन हरवला आणि त्यावेळेला जर का समोरच्या व्यक्तीनं आपला फोन ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर आपण बसल्या जागी त्याचा डेटा इरेज करू शकतो. आपण त्याचा स्क्रीनचा अनलॉकचा पासवर्ड चेंज करू शकतो, ज्यामुळं आपली स्क्रीन ओपन होणार नाही किंवा आपला फोन अनलॉक होणार नाही. आपण बसल्या जागेवरून आपला फोन लॉक करू शकतो. त्याचे कंट्रोल्स आपल्याकडं तिथं असू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्या फोनमधले बरेच फीचर्स आपण डिसेबल करू शकतो. आपल्या फोनमधले बरेच ॲप्लिकेशन आपण अनइन्स्टॉल करू शकतो. जर का त्याच्यामध्ये काही पासवर्ड्स वगैरे सेव्ह असतील तर हे फीचर डिसेबल केल्यामुळं आपल्या फोनमधील ते ॲप्लिकेशन समोरच्याला वापरता येणार नाही आणि आपण आपला फोन पूर्णपणे रिसेट पण आपण बसल्या जागेवर करू शकतो. त्याच्यामुळं आपण आपला अँड्रॉइड स्मार्टफोन जर असेल तर त्याच्यामधील डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर नावाचं जे हे ॲप आहे ते ॲक्टिवेट केलं पाहिजे. आता जर का आपण डिव्हाइस ॲडमिनचं ॲप आपलं जर ॲक्टिवेट असेल तर किंवा ॲक्टिवेट झालं आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर www.google.com/android/device-manager या लिंकवरती जाऊन आपण ही सर्व्हिस ॲक्टिवेट झाली की नाही ते चेक करू शकतो. ती चेक करण्यासाठी आपण जर त्या पोर्टलवरती गेलो, आपल्या जीमेल जो लॉग इन केलेला आहे या फोनमध्ये आणि त्या जीमेलचा वापर करून आपण जे डिव्हाइस ॲडमिन ॲप ॲक्टिवेट केलं आहे तर त्याच जीमेलवरून आपण हे लॉग इन करून पाहू शकतो. इथं जर आपण बघितलं तर हे जर ॲक्टिवेट झालेलं आहे की नाही हे जर आपण चेक केलं तर पहा, इथं जर का आपल्याला GPS पण ॲक्सेस दिलेला असेल तर आपला फोन कुठं आहे हे पण आपल्याला इथं दिसतंय. इथं फोनचं लोकेशन दिसतंय, याचा अर्थ एवढ्या एरियात आपला फोन सध्या अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय तिथं फॅसिलिटी दिसतात, आपल्याला आपल्या फोनचा डिटेल्स दिसतात. त्याच्यामध्ये आपल्या फोनमध्ये कुठलं नेटवर्क इंटरनेटसाठी वापरते ते आपल्याला दिसतंय. बॅटरी आपल्या फोनची किती अवेलेबल हे आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आपण बसल्या जागेवरून साऊंड प्ले करू शकतो, आपला डिव्हाइस सेक्युअर करू शकतो या पॉईंटमधून आणि इरेज डिव्हाइस म्हणजे आपल्या डिव्हाइसमधला, आपल्या मोबाईलमधला संपूर्ण डेटा आपण इरेज करू शकतो. आपला फोन आपण बसल्या जागेवरून रिसेट करू शकतो. तर अशा पद्धतीनं अँड्रॉइडच्या स्मार्टफोनमधील डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. आपण सगळे वर्षानुवर्ष आपला स्मार्टफोन वापरत असतो, परंतु डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर नावाचा प्रकार आपण एक तर कधी वापरलेला नसतो किंवा त्याच्याबद्दल आपल्यामध्ये जागरूकता नसते. त्यामुळं आपण आपला स्मार्टफोन वापरत असताना ह्या गोष्टी निश्चितपणे पाळल्या पाहिजेत, निश्चितपणे या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी जर आपण लक्ष दिलं तर आपला स्मार्टफोन जरी चोरीला गेला, जरी हरवला तरी त्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचे धोके निर्माण होणार नाहीत आणि त्यामधून आपला डेटा, आपली इन्फॉर्मेशन, आपली वैयक्तिक माहिती, बँकिंगची माहिती, आपले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती, आपले फोटो, आपले वैयक्तिक व्हिडिओ हे सगळे आपले सेफ राहतील. या पॉईंटमध्ये आपण एवढीच माहिती पाहणार आहोत. याच्यानंतर दुसरा जो सेशन आहे त्यामध्ये आपण इतर पुढील माहिती आपण शिकू. धन्यवाद.